नमस्कार मंडळी, सॅम्स किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आता साडी बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की नक्कीच काहीतरी वेगळी आणि स्पेशल रेसिपी असेल। अगदी बरोबर ओळखलं। आज आपण ना स्पेशली ना एक प्रसादाची रेसिपी करणार आहोत, ती पण नागपंचमीसाठी। येत्या मंगळवारी आहे ना नागपंचमी आहे। सो ॲडव्हान्स मध्ये तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आता युजुअली काय होतं की महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रीयन लोकांकडे ना घराघरांमध्ये ना पुरणाचे दिंड किंवा मग बाजरीचे दिवे अशी ही पारंपरिक रेसिपी केली जाते। पण ना आज थोडासा वेगळा प्रकार आज आपण यांना शेअर करणार आहोत आपल्या चॅनलवर। गुजराती पद्धतीचा जो प्रसाद आहे ना तो शेअर करणार आहोत। त्याचे नाव आहे बाजरीचे कुलेर, म्हणजेच बाजरीचे मस्तपैकी खमंग लाडू। आता त्यांच्याकडे काय केलं जातं माहितीये का की दिवसभर उपवास असतोच, ते उपवासाला ना स्पेशली हे बाजरीचे कुलेर म्हणजे बाजरीचे लाडू खातात। 3, 2, 1 नागपंचमी विशेष आपण ना गुजराती पद्धतीचा आपण नैवेद्य करणार आहोत, ते आहे बाजरीचे कुलेर म्हणजे काय तर बाजरीचे लाडू। त्यासाठी आपण काय केलंय की वाटीचं प्रमाण घेतलंय, जी युजुअली आपण ना आमटीला वापरतो ना वाटी ती। तर 2 वाट्या इथे मी फ्रेश आहे ना बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। आता 2 वाट्या बाजरीचं पीठ घेतलं की त्याच्या अर्ध गुळ घ्यायचा, म्हणजे 1 वाटी गुळ घ्यायचा आणि गुळाच्या अर्ध तूप घ्यायचं। मग अर्धी वाटी आपण इकडे तूप घेतलेला आहे। आपण ना असं पातळ करूनच घेतलेलं आहे, गरम नसावं पण पातळ करून घेतलेलं असावं। आणि हे आपण ना गार्निशिंग साठी वरती ड्रायफ्रुट्स पाहिजे म्हणून आपण थोडेसे ना पिस्ता असे थोडेसे ना क्रश करून घेतलेले आहेत। ह्याच्याऐवजी तुम्ही काजू बदाम कुठलेही तुम्हाला आवडेल ते घेऊ शकता। आपण आता बाजरीचं पीठ भाजून घेणार आहोत। त्यासाठी काय केलं, आपण एक कढई घेतली आणि 1 ते 2 चमचे तूप ह्याच्यात घालून घेऊयात। आपण जे मगाशी तूप दाखवलं ना मी तुम्हाला, त्यातलंच 2 चमचे आपण तूप घेतलेले इकडे। त्यात आता हे 2 वाट्या आपण बाजरीचं पीठ घालून घेऊया आणि काय करायचंय की ना लो फ्लेमच मी ठेवलेला आहे। लो फ्लेमवर एक 5 ते 7 मिनिटं आपण छानपैकी आहे ना खमंग भाजून घेऊयात। एक 5 मिनिटं झालेले आहेत आणि बाजरीचं पीठ आपण छानपैकी आहे ना कंटिन्यू हलवून आहे ना परतून घेतलंय। आता हे ओळखायचं कसं, तर पहिली गोष्ट म्हणजे ना बाजरीच्या पिठाचा असं ना छान भाजून झाल्यावर खमंग वास येतो, म्हणजे सुगंध येतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे किंचित आहे ना असा कलरही चेंज होतो। आता काय करायचंय, गॅस बंद करायचा आणि हे जे पीठ आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आपण ना पीठ काढून घेतलेलं आहे आणि गॅस बंदच ठेवायचा आहे। आपली कढई जी आहे ती एकदम मस्त तापलेली आहे। ह्याच्यातच काय करायचं, लगेचच आहे ना ही प्रोसेस करायची। आपण जे तूप घेतलं होतं ना ते सगळं ह्याच्यात घालून घेऊया। आता गूळ घ्यायचा आहे, तो आपण छानपैकी असा बारीक चिरून घेतलेला आहे। एक पाव चमचा आहे ना फ्लेवरसाठी आपण वेलची पावडर घालून घेत आहोत। अगदी एखादा चमचा आहे ना पाणी। आता हे मिश्रण आहे ना कंटिन्यू ह्याच्यात हलवून घ्यायचंय। काय आहे की आहे ना आपण गॅस जर लावला ना तर बऱ्याच वेळा काय होतं की ना गूळ थोडासा ना उकळतो आणि कडक होतो आणि मग काय होतं की आपले जे कुलेर आहेत, बाजरीचे लाडू जे आहेत ना ते कडक होऊ शकतात, यासाठी ते सॉफ्टनेस होत नाही। आणि आता आपण जे बाजरीचं पीठ जे आपण भाजलेलं होतं, तर काही जण आहे ना बाजरीचं पीठ न भाजता सुद्धा आहे ना डायरेक्ट आहे ना लाडू वळतात, म्हणजे कच्च्या पिठाचेच लाडू वळतात। पण होतं काय माहिती का, मग ते खमंग लागत नाही। इथे आपण काय केलंय, थोडासा चेंज केलेला आहे। बाजरीचं पीठ आहे ना एकदम पचायला हलकंही होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतके खमंग लागतात। आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आपले जे लाडू आहेत तर ते चांगले 8 ते 10 दिवस छानपैकी आहे ना टिकतात। इथे आपण आहे ना सगळं मिश्रण मस्तपैकी कंटिन्यू हलवून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता की पातळ झालंय, म्हणजेच काय तर गूळ छान वितळलाय। आता काय करायचंय, आपण भाजून घेतलेलं जे बाजरीचं पीठ आहे ते ह्याच्यात मिक्स करून घेऊयात। हे पीठ जे आहे ना ते छान ह्याच्यात मिक्स करून घेतलेलं आहे आणि पीठ पण गरमच होतं, त्यामुळे काय होतं की छान असं एकजीव होतं। आता आपण काय करूया, थोडंसं कोमट झालं ना की आपण ना लाडू वळायला घेऊया।
आपलं हे मिश्रण आहे ना अगदी थोडंसंच गरम आहे. आपण काय करूयात आता ना छानपैकी आहे ना हाताने मिक्स करून घेऊयात, म्हणजे काय होतं की एकजीव होईल. आपण छान एकजीव करून घेतलंय. आता आपण रेग्युलर जसं आहे ना लाडू वळतो ना सेम तसंच आहे ना लाडू वळून घेऊया. लाडू वळून झालेला आहे. आता आपण त्याला ड्रायफ्रूट लावूया. हे ड्रायफ्रूट आपण आहे ना पिस्ता घेतले होते, ह्याच्यात फक्त थोडंसं डिप करून असे प्रेस केलं ना की छान त्याला आहे ना असे ड्रायफ्रूट चिकटले जातात, स्टिक होतात. अशा पद्धतीने आपण आहे ना बाकी सगळे लाडू सुद्धा वळून घेऊया. मंडळी, नागपंचमी विशेष गुजराती पद्धतीचा नैवेद्य बाजरीचे कुलेर म्हणजेच बाजरीचे खमंग असे लाडू तयार आहेत आणि आपण ते इथे सर्व करून घेतलेत. काय मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आहे ना झटपट होणारी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक सुद्धा आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, अगदी 5 ते 7 मिनिटात आपला हा प्रसाद बनवून तयार होतो. आणि हा तुम्ही ना आदल्या दिवशी सुद्धा बनवून ठेवू शकता, कारण काय होतं की नागपंचमी आहे ना वीकडेज मध्ये आलेली आहे. त्यामुळे काय होतं की जे वर्किंग वुमन्स आहेत त्यांना तर खूप घाई होते, नैवेद्य करायचा वेगळा, त्यासाठी आहे ना बराच वेळ जातो. मग त्यासाठी आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवले ना तर जास्त सोपं पडेल नैवेद्य दाखवायला. मागच्या वर्षी ना आपण कर्नाटक पद्धतीचे तंबिटू म्हणजेच पौष्टिक लाडू आहे ना नागपंचमी स्पेशल म्हणून आपण केले होते. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत, जे नवीन व्ह्युअर्स आहेत, नक्की चेक करा ती लिंक आणि हे दोन्ही रेसिपीज करून बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.